ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे विभाग आमने सामने असल्याचं सध्या चित्र आहे। सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याचा सावळा गोंधळ या निमित्ताने समोर आलाय। एकाच पदासाठी दोन्ही विभागाकडून नियुक्तीचे आदेश काढण्यात आले। बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी 2 आदेश आहेत। नगरविकास खात्याकडून अश्विनी जोशी आणि सामान्य प्रशासनाकडून आशिष शर्मांचा आदेश काढण्यात आलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातच अधिकारांवरनं सुप्त संघर्ष या निमित्ताने सुरू आहे का काय असा प्रश्न पडावा। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। राजू, नक्की काय झालेलं आहे? दोन्ही बाजूने अशा पद्धतीचे आदेश काढण्यात आलेत। समन्वयाचा घोळ आहे का कुठेतरी चुरस आहे? अगदी आपण पूर्वी पाहतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि अनेकदा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, भाजप किंवा शिवसेना यामध्ये अनेकदा आपल्याला सुप्त संघर्ष किंवा शीतयुद्ध जे आहे ते होताना चर्चा पाहायला मिळाल्या होत्या। आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांच्या विभागामध्ये जे आहे ते कुठेतरी एक प्रकारचा जो आहे तो संघर्ष सुरू आहे का अशा प्रकारचं समोर आलेला आहे। कारण बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवासन यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर जे आहे ते 2 विभागांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची जी आहे ते अतिरिक्त कार्यभाराची ऑर्डर काढलेली आहे। त्यामध्ये आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभाग आहे। नगरविकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास विभागाने जे आहे ते अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार द्यावा अशा प्रकारची ऑर्डर काढलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की सामान्य प्रशासन विभागाने आपण पाहिलं तर जी ऑर्डर आहे ती आशिष कुमार शर्मा यांची काढली आपल्याला पाहायला मिळते। 5 ऑगस्ट ह्या दोन्ही ऑर्डर माझ्या हातामध्ये आहेत आणि दोन्ही वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा नगरविकास विभाग असेल यामध्ये सावळा गोंधळ तर आपल्याला पाहायला मिळतोय। सोबत यामध्ये कुठेतरी जो संघर्ष आहे किंवा सुप्त शीतयुद्ध जे आहे तेही आहे का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। कारण बेस्टचं महाव्यवस्थापक हे पद अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे नेमकं द्यायचं कोणाकडे याकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे, मात्र देत असताना दोन्ही विभागाने 2 वेगवेगळ्या ज्या आहेत त्या ऑर्डर काढलेल्या आहेत। त्यामुळे दोन्ही विभागांचा सावळा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जे सनदी अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी ही सामान्य प्रशासन विभागाची आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय का बेस्टचं जे संपूर्ण विभाग आहे तो नगरविकास विभागाकडे आहे। त्यामुळे दोन्ही विभागाने वेगवेगळ्या ऑर्डर काढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं माघार कोण घेणार आणि कोणाची नियुक्ती होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। राजू, नक्की कुठल्या खात्याच्या अखत्यारीमध्ये ही नियुक्ती येणं अपेक्षित असतं? राजू, पुन्हा एकदा प्रश्न विचारते, ही जी नियुक्ती असते ती कुठल्या खात्याकडनं करणं अपेक्षित असतं? कारण अशा पद्धतीने जर चुरस असेल तर अशा पद्धतीचे अनेक इतर सुद्धा समस्या आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत नियुक्तीच्या बाबतीतल्या, त्यामुळे याबद्दल स्पष्टता कशा पद्धतीने येईल? अगदी आपण पाहतोय की IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत ते थेट सामान्य प्रशासन विभाग करत असतं आणि ही सुद्धा नियुक्ती जी आहे ती IAS अधिकाऱ्याची आहे। त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग या नियुक्ती करत असतं। मात्र दुसरीकडे बेस्ट जर पाहिलं आपण तर हे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत आहे आणि मुंबई महापालिका ही नगरविकास विभागाची आहे। सामान्य प्रशासन हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की हा जो विभाग आहे नगरविकास हा एकनाथ शिंदेकडे आहे। त्यामुळे साहजिकच आहे तर दोन्ही विभाग आहे, मात्र दोन्ही विभागाने ऑर्डर करत असताना यामध्ये समतोल राखणे किंवा एकमेकाशी कोऑर्डिनेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि ज्यावेळेस ह्या ऑर्डर निघतात त्यावेळेस साहजिकच आहे का संबंधित मंत्र्यांची परवानगी घेतली जाते। संबंधित मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांची परवानगी घेतल्यानंतर जी आहे ती ऑर्डर निघाली जाते। त्यामुळे ही ऑर्डर कुठेतरी समन्वय आणि त्याचबरोबर भूमिकांवरती सुद्धा प्रश्न उभा राहतो। धन्यवाद राजू, आपण